ती वाळून खराब झालेली असू शकते. तुम्हाला आठवतंय का लास्ट मी कधी बदलली होती? बघणार आहोत की लॅपटॉप थर्मल पेस्ट कुठली, कशी आणि का वापरायची ती. त्याच्यावरती काहीतरी उपचार केलेलं कधीही चांगलं. किंवा ते म्हणतात ना एक म्हण, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. जी सीपीयू आणि हिटसिंक मधून उष्णता वेगाने बाहेर काढते आणि पसरते. हिटसिंक मधले जे वेंट पाईप असतात त्याच्यापर्यंत ती आलेला असू शकतो. पण हेच जर तुम्ही वेळच्या वेळी सर्व्हिसिंग केला, त्याला वेळच्या वेळी कुलिंग पेस्ट लावलेली असेल तर ती ऍटलीस्ट 5-6 महिने तरी चालते. पावसाळ्यात वगैरे लावली तरी 5-6 महिने तरी 200, 400, 500 वाली सुद्धा पेस्ट लावून तिथे मेन्शन केलेलं असतं की कंडक्टिव्ह आहे का नॉन कंडक्टिव्ह आहे. तर कंडक्टिव्हचेही त्याचे आपले कंडक्टिव्ह पेस्ट तर नक्कीच वापरली नाही पाहिजे. लॅपटॉप खराब झालाय? घाबरू नका, शिका लॅपटॉप दुरुस्ती. बेसिक लॅपटॉप दुरुस्ती कोर्स, तोही मोफत. आजच एनरोल करा. जय महाराष्ट्र मित्रांनो, जय भीम, जय शिवराय. मी संदीप सोनवणे या नवीन व्हिडिओ मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि गरमी तर तुम्हाला माहितीच आहे किती वाढलेली आहे आता आपल्या इकडे. तर गरमीमध्ये विशेष काळजी घ्यावी लागते लॅपटॉप कुलिंगची. मित्रांनो, तुमचा लॅपटॉप एकदम गरम होतोय शेकोटीला बसल्यासारखा? सीपीयू टेम्परेचर 70 डिग्री ते 90 डिग्रीच्याही पुढे जात तर नाहीये ना? लॅपटॉपचा फॅन फिरतोय पण आवाज खूप जोरात करतोय का? इंटरनेट वापरताना किंवा ब्राउझर ओपन करताना लॅग करतोय का? किंवा लॅग स्लो चालतोय का? किंवा बाकी ऑपरेटिंग करताना पण खूप स्लो झालाय का? आणि तुम्हाला त्याचं कारण कळत नाहीये की ते असं का होतंय. आणि लॅपटॉप खूप ओव्हर हिटिंग पण होतोय. आणि जर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर होत असतील तर मग सावधान. तुमच्या लॅपटॉपचा टेक शत्रू काय असू शकतो माहितीये तुम्हाला? तुमच्या लॅपटॉपची टेक शत्रू ती वाळलेली थर्मल पेस्ट तर नाही ना? ती वाळून खराब झालेली असू शकते. तुम्हाला आठवतंय का लास्ट मी कधी बदलली होती ते? नाही ना? मग काय असू शकते बरं. नाहीतर असंही असू शकतं की तुम्ही बदलली होती पण ती साधी स्वस्तातली 20 रुपयाला डबे वगैरे मिळतात ना छोटे, त्यामधली कुठली तरी तुम्ही लावलेली असेल, किंवा ज्याच्याकडनं तुम्ही लावून घेतली तरी पण साधीच लावलेली असेल. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लॅपटॉप थर्मल पेस्ट कुठली, कशी आणि का वापरायची ती. कारण यामुळे तुमच्या लॅपटॉपचे आयुष्य वाढणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण बघा, नाहीतर एवढा महत्वाचा टॉपिक तुमच्याकडनं मिस व्हायचा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, लॅपटॉप थर्मल पेस्ट ही एक सिलिकॉन बेस्ड पेस्ट असते जी तुमच्या प्रोसेसरला किंवा जीपीयूला गार करण्याचं काम करते. कारण ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी तुमचा लॅपटॉप तुम्ही वापरता तर त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन हे खूप कमी असते. कारण त्याचं साईज खूप कॉम्पॅक्ट आहे. त्याची साईज कॉम्पॅक्ट असल्यामुळे त्याच्यातनं एअर पास व्हायला लवकर एअर पास होत नाही. त्याच्यामध्ये त्याची कुलिंग सिस्टीम असते. म्हणजे फॅन तुमचा गरम हवा बाहेर ढकलतो, वेंट पाईप मधनं ते बाहेर जाते आणि एक्झॉस्ट मधनं ती बाहेर फेकली जाते. तसंच बाहेरची गार हवा पण आतमध्ये येते. पण काही दिवसानंतर, जसं वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षानंतर, तर त्याच्यामध्ये जे एक्झॉस्टची जी जागा असते जिथून हवा बाहेर जायला पाहिजे तिथं जाळ्या तयार होतात. त्यामुळे तिथं ब्लॉकेज तयार होतात. ब्लॉकेज तयार झाल्यामुळे ती गरम हवा बाहेर न फेकली जाता ती आतमध्ये पसरते. आतमध्ये पसरल्यामुळे काय होतं की तुमच्या प्रोसेसर आणि जीपीयू बरोबर तुमचे बाकीचेही कंपोनंट ऑलरेडी जे गरम होत असतात त्याच्यावर अजूनही खूप गरम व्हायला सुरुवात करतात. त्यामुळे तुमचा लॅपटॉप लॅग मारतो, काम करताना स्लो करतो, एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये तो बंदही पडू शकतो. तर तो बंद पडायच्या आतमध्येच तुम्ही त्याच्यावरती काहीतरी उपचार केलेलं कधीही चांगलं. किंवा ते म्हणतात ना एक म्हण, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. तर आपण बघणार आहोत थर्मल पेस्ट म्हणजे काय. तर थर्मल पेस्ट म्हणजे काय, तर हे एक स्पेशल पेस्ट आहे जी
सीपीयू आणि हिटसिंक मधून उष्णता वेगाने बाहेर काढा. सीपीयू काप करत असताना खूप गरम होतो, पण जर ही थर्मल पेस्ट नसेल तर ती उष्णता अडकते आणि पसरते. हिटसिंक मधले जे वेंट पाईप असतात त्याच्यापर्यंत ती पोहोचत नाही व्यवस्थित, कारण कॉन्टॅक्ट तो व्यवस्थित होत नाही. हिटसिंक पेस्ट असेल तर त्याचा कॉन्टॅक्ट, हिटसिंकचा कॉन्टॅक्ट हा व्यवस्थित होतो आणि त्याच्यातनं उष्णता शोषून घेऊन बाहेर फेकली जाते. जीपीयू काम करताना खूप गरम होत असतो, जीपीयू पण खूप गरम होत असतो, पण थर्मल पेस्ट नसली तर उष्णता अडकून राहणार आणि लॅपटॉप स्लो होतो किंवा बंदही पडतो. तर ही पेस्ट कधी लावायची हा सगळ्यात मोठा प्रश्न. आता रेकमेंडेशन तर असतं दरवर्षी, पण आपल्याकडे लोक 2-2, 3-3 वर्ष तर त्याला काही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीही बघत नाही. ऑलरेडी खूप ड्राय झालेली असते आणि जास्त मेजर प्रॉब्लेम पण त्याला आलेला असू शकतो. पण हेच जर तुम्ही वेळच्या वेळी सर्व्हिसिंग केला, त्याला वेळच्या वेळी कूलिंग पेस्ट बदलली, तर त्याचं लाईफ पण वाढतं आणि तो बंदही आणायचे, बंद पडणे, स्लो पडणे ह्या गोष्टींपासून पण तुमचा लॅपटॉप वाचतो. तुम्ही जर साधी पेस्ट वापरली तर ती 6-7 महिन्यात पण सुकून जाते. उन्हाळ्यात जर लावली असेल तर 3-4 महिने पण नाही टिकत, आणि जर थंडीत वगैरे लावलेली असेल तर ती ऍटलीस्ट 5-6 महिने तरी चालते. पावसाळ्यात वगैरे लावली तरी 5-6 महिने तरी चालते. त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या टाईपच्या पेस्ट येतात. साधारण आपण किंवा आम्ही ज्या वापरतो तर त्या नॉन कंडक्टिव्ह असतात आणि साधारण 2 ते 3 वर्षापर्यंत पण लॅपटॉपला काही होत नाही. ऍटलीस्ट 2 उन्हाळे तरी तो 100% सहन करू शकतो. अशी पेस्ट वापरतो. हा त्याला थोडा खर्च जास्त येतो, पण लोक फक्त खर्चच बघतात. जिथं स्वस्त तिकडे जातात. स्वस्तवाला तुम्हाला 20 रुपयाची डबी लावून देतोय आणि जो जास्त पैसे घेतोय तो तुम्हाला 200, 400, 500 वाली सुद्धा पेस्ट लावून देतो. त्यामुळे त्याची प्राइस जास्त असते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक स्लाइड दिसत असेल तर ती पॉज करून तुम्ही तुमच्याकडे स्टोअर करून ठेवा. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ती पेस्ट कशी लावायची, तुमचे लॅपटॉप इझी असेल, तुम्हाला स्वतः लावायची इच्छा असेल तर तुम्ही त्याच्यावरती दिलेल्या पद्धतीने ती लावू शकता. तुम्ही स्वतः पण ती करू शकता आणि पेस्ट वगैरे पण काही इथे पण मिळतात किंवा ऑनलाईनही मागवू शकता. फक्त तुम्हाला कुठली मागवायची हे कळलं पाहिजे. तर आता ती कुठली मागवायची हे आपण बघूया. त्याच्यामध्ये मुख्यत्वे 2 थर्मल पेस्टचे प्रकार असतात. एक असतो कंडक्टिव्ह आणि दुसरा असतो नॉन कंडक्टिव्ह. कंडक्टिव्ह म्हणजे वाहक. वाहक काय तर विद्युत वाहक. विद्युत वाहक म्हणजे जर प्रोसेसर आणि जीपीयू वरती छोटे छोटे कंपोनेंट्स पण असतात. बऱ्याचशा आयसी मध्ये जीपीयू वरती आणि सीपीयू वरती छोटे छोटे कंपोनेंट्स पण असतात. जर तुम्ही ती जास्त लावली, किती प्रमाणात लावायची ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, कशी लावायची हे पण माहिती पाहिजे. तर तुम्ही जर लावली ती पूर्णपणे तर ती जर पसरली, व्यवस्थित लागली गेली नाही तर तुमचा सीपीयू शॉर्ट होऊ शकतो किंवा त्याच्यामुळे तुमचा मदरबोर्ड बंद पण होतो. त्यामुळे ती पेस्ट निवडताना तुम्हाला ती विद्युत वाहक आहे का विद्युत अवाहक आहे हे बघणं महत्वाचं ठरतं. आता विद्युत वाहक ज्या थर्मल पेस्ट असतात, ज्या इलेक्ट्रिसिटीला फ्लो करतात, म्हणजे त्या कंडक्टिव्ह इन नेचर असतात, त्या पेस्टमध्ये मुख्यत्वे चांदी, ॲल्युमिनियम किंवा इतर धातूंचे पण कण असू शकतात, जे उष्णता चांगली वाहून नेतात, पण त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी पण वाहते. मग ह्या व्यवस्थित जर लावल्या गेल्या नाहीत आणि तुम्हाला माहिती असतील पहिल्यापासूनच की ह्या विद्युत कंडक्टिव्ह आहेत तर विद्युत नॉन कंडक्टिव्ह आहे, तर ते तुम्हाला सोपं जातं. कारण ती लावतानाचा पुढचा धोका तुमचा टळू शकतो. बरेचसे येणारे लॅपटॉपचे युजर असतात, ते युट्यूब वरती व्हिडिओ बघतात. आता बरेचशा व्हिडिओमध्ये दिलेलं असतं कशी लावायची, काय लावायची, पण त्यातला फरक सांगत नाहीत की त्यातलं कंडक्टिव्ह आहे का नॉन कंडक्टिव्ह आहे हे ओळखायचं कुणीही सांगत नाही. तर ते त्या पेस्ट वरती लिहिलेलं असतं. शक्यतो आर्क्टिक सिल्वर किंवा कूलर मास्टर अशा काही चांगल्या रेप्युटेड कंपन्यांच्या येतात, त्याच्यावरती ते मेन्शन केलेलं असतं की हे कंडक्टिव्ह आहे का नॉन कंडक्टिव्ह आहे. तर कंडक्टिव्हचेही त्याचे आपले फायदे चांगले आहेत, उष्णता त्यातनं वेगाने बाहेर पडते. पण धोका असा आहे की ती पेस्ट जर दुसरीकडे पसरली, मदरबोर्डवर पसरली, सीपीयूच्या कंपोनेंट्स वरती गेली, जीपीयूच्या कंपोनेंट वरती गेली, तर ती तुमच्या मदरबोर्डला धोका निर्माण करू शकते किंवा तो बंदही पडू शकतो. जे आपले नवीन शिकणारे आहेत, जसे की तुम्ही आता नवीन शिकताय आपल्या कोर्सवरनं किंवा जेव्हा नवीन नवीन माहिती घेत आहे, तर तुम्ही ती कंडक्टिव्ह पेस्ट तर नक्कीच वापरली नाही पाहिजे, कारण ते
नवीन माणसांसाठी किंवा घरगुती लॅपटॉपसाठी रिपेअरिंगसाठी धोकादायक आहे. जर तुम्ही नवीन आहेत आणि घरगुती जर तुम्ही रिपेअर करणार असाल तर तुम्हाला ती धोकादायक आहे. दुसरी जी असते विद्युत अवाहक थर्मल पेस्ट म्हणजे नॉन कंडक्टिव्ह थर्मल पेस्ट. तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे घटक असतात सिरॅमिक, ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि त्याच्यापासूनच बनलेले विविध अलॉईज किंवा इतर धातू असतात. त्यातनं इलेक्ट्रिसिटी वाहत नाही पण उष्णता वाहते. त्यामुळे ही तुम्हाला चालून जाईल. तुम्ही नवीन जरी शिकताय किंवा घरगुती पण रिपेअर करत आहे तर तुम्हाला ती चालून जाते. त्याच्यामध्ये आर्क्टिक MX4x6 किंवा कूलर मास्टर याच्यामध्ये पण ते नॉन कंडक्टिव्ह थर्मल पेस्ट मिळून जातात. तर ती नवीन माणसाला आणि घरगुती रिपेअर करण्यासाठी खूप चांगली आहे. त्याचे फायदेच जास्त आहेत. कारण थोडी जास्त जरी पेस्ट लागली इकडे तिकडे तरी पण ते शॉर्ट होण्याचा मदरबोर्डला काही धोका नसतो किंवा प्रोसेसर GPU पण काही धोका नसतो आणि ती जास्त काळ पण टिकते. ह्याचा पण तोटा असतो पण काही जास्त फरक पडत नाही. 5 ते 10% फरक पडतो कूलिंग प्रोसेसमध्ये. त्याची कंडक्टिव्हिटी थोडी कमी असते. त्याची हीट बाहेर फेकण्याची कॅपॅसिटी थोडी कमी असते कंडक्टिव्ह थर्मल पेस्ट पेक्षा. पण नवीन आणि घरगुती वापरासाठी चालून जातं. ती तुम्ही साधारण चांगल्या क्वालिटी वापरली तर 2-3 वर्ष टिकते. पण दर वर्षाला तुम्ही जर एकदा जरी घेऊन ठेवली तरी तुम्ही दर वर्षाला त्याची सर्व्हिसिंग करून ती पेस्ट बदलू शकता. त्यामुळे तुमच्या लॅपटॉपचं आयुष्य खूप वाढतं. आता तुम्ही व्हिडिओ तर बघितला, तुम्हालाही कळालंय की थर्मल पेस्ट हा तुमचा मित्र आहे का शत्रू आहे. तर तो दोन्ही भूमिका पार पडतो. मित्र पण आहे आणि शत्रू पण आहे. पण तुम्ही दुर्लक्ष केलं तर तो शत्रू बनू शकतो आणि तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर तो तुमचा मित्र बनू शकतो. तुमच्या लॅपटॉपच्या टिकण्याच्या दृष्टीने हेल्प करू शकते. ही थर्मल पेस्ट तुम्हाला खूप हेल्प करू शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा याच्यातल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या, कुठल्या गोष्टी नव्हत्या माहिती, तर कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंकांचं निरसन झालंही नसेल समजा या व्हिडिओतनं, तरी तुम्हाला जर काही अजून शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तसं सांगा. तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर आपल्या व्हिडिओला शेअर करा. आपला बेसिक लॅपटॉप रिपेअरिंग कोर्स नक्की कंप्लीट करा. या कोर्समुळे तुम्हाला खूप नॉलेज तर मिळणार आहे. तुम्ही बिझनेस करा नका करू, व्यवसाय करा नका करू या फील्डमध्ये, पण ऍटलिस्ट आजकालच्या जगात लॅपटॉप हा प्रत्येक जण वापरतो. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे, नुकसान काही होणार नाही. तर भेटूया अशाच नवीन माहितीपर व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय.